तुम्हाला काय आहे त्याच्यात जेवढं दमन घेतलं तेवढं जास्त थोडं चालतं जागा. हा हा आता आपल्या मनावर आहे आपल्याला किती फिनिशिंग द्यायची त्या हिशोबाने. किती बळून काय लागलं मला. आपण किती टाइम चालू ठेवू शकतो? कंटिन्यू 8 घंटे 10 घंटे. याला मागून फॅन आहे, चालू करा तुम्ही. फॅन दाखवतो मागून फॅन सारखं चालू राहते. खरं चालू फॅन आहे मागून म्हणजे कंटिन्यू तुम्ही सारखं काम करू शकता का कंटिन्यू 8 10 तापायचं टेन्शन नाही. त्याला फॅनच आहे मागून. इंजन चालू झालं की लगेच चालतं. 1.5 क्वार्टर मारा 2 क्वार्टर मारा. काय गरम वगैरे नाही होत. कंटिन्यूस काम करा. पाठीमागून फॅन आहे पाहतो आपण चालू केलं त्यावेळेस हवा मारीचं मध्ये. हा फॅन आहे. नाही गरम वगैरे नाही होत का? गरम काहीच नाही. हेवी ड्युटी मशीन आहे ते. हा तर मग आपला परिचय सांगा तुमचा. नंदू पेंटर शिवर. शोर हे पेंटर आपल्याकडे शिवरून आलेले आहे आणि आपण टॉक सर्व्हिसेस बॉम्बे यांच्याकडून आपण ETS 395 मशीन मागवली होती. त्यांनी आपण कॉल पेंटर आपल्या ग्रुपचा मी ॲडमिन असल्यामुळे आपण पेंटर ग्रुपवर त्यांची मशीनचा आपला पूर्ण डाटा टाकला होता. त्यांना तो आवडला आणि ते शिवरून आपल्यासाठी स्पेशल आलापूरवाडीला डेमोसाठी आलेले आहेत. आपण पाहू शकता इंडिगो सिलर प्रायमर मारतो. हा एकदम पॉवरफुल प्रायमर आहे आणि त्यांना पूर्ण आपण मशीनविषयी माहिती दिली. त्यांना ही मशीन आवडली की नाही ते विचारणार आहे आपण त्यांना. तर तुम्हाला मशीन आवडली की? हो एकच नंबर चालतं. म्हणजे याच्यात काय तुम्हाला शंका होती का काय म्हणजे काय नाही उत्सुकता शंका वगैरे काही नव्हती. आम्ही बघितलेलं होतं पण प्रत्यक्षात काम नव्हतं बघितलं. असं ऑनलाईन बघितलेलं होतं पण आता लाईव्ह बघतोय आणि स्वतः करतोय. त्याचं एक काम पण फास्ट होते आणि क्वालिटी पण चांगली येते आणि काम फास्ट होते जास्त. तर दादांना आपण वरती मारायला पण लावलंय. त्यांनी स्वतः ॲप्लिकेशन केलंय आणि त्यांना आपण मशीनची माहिती पण सांगितली कसं वापरायचं याचं क्लिनिंगचं पण प्रोसेस पूर्ण सांगणार त्यांना. आणि आपला पेंटर हा 2000-1500 च्या वरतीच त्यांना हजेरी करून त्या हिशोबाने आपण पूर्ण पेंटरला पण जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल नसेल तरी मी फ्रीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग पण देणार. तुम्हाला जर काही शंका असल्या तर मला विचारायचं काही अडचण नाही. आणि कधी मी 24 तास तुम्हाला कॉल करा काही विषय अडचण असली मशीन तरी मी माहिती देणार. तर भाऊ तुमचं काय म्हणणे काय सांगा मला मशीन. पेंटर या आता तुम्ही आता तुम्ही चालून पहा कसं वाटतं काय वाटतं. घाबरायचं नाही पेंडा चालवायचं त्याला काय सजा होत नाही. पुढे हात धरा बॅलन्स बी करतो तुमचा. हे बघा इथे एक हात ठेवायचा असं असं आपण बंदुके सारखा बस बिंदास चालवायचं त्याला. बघा काका पण बिंदास चालू शकता. हे बघा आणि मशीन एकदम सायलेंट आहे. पुढेचा आवाज नाही काय नाही. ही 395 मशीन आहे. हे आपल्या पेंटर भावासाठी 25,000 रुपये बघा. अजून नवीन आहे त्याच्यामुळे त्यांना थोडंसं फिनिशिंग यायला थोडा वेळ लागणार आहे कारण की हँडलिंगला थोडं अवघड असतं. कशी वाटली मामा मशीन तुम्हाला? एकदम मस्त वाटली. हा कारण की चालायला वगैरे काय अडचण काहीच अडचण नाही. मनात काही शंका असल्यात बिनधास्त सांगायचं. असं नाही की चांगलंच म्हणायचं. मशीन तर चांगली असली चांगलं म्हणा नाहीये. वाईट असले तर वाईट म्हणायचं. म्हणजे असं नाही की पेंटरचं मन दुखलं नाही बा. नाही असं असं काही नाही. म्हणजे कंपनीला कळतं बघा आपलं खरंच मशीन चांगलं बा. हम्म. अशा प्रकारे आहे पहा. आता ते काय पेंटर आहे पण मग अजून त्यांनी मशीन जास्त हँडल न केल्यामुळे थोडेसे काय असे ब्लॅक जे स्पॉट दिसत आहे तुम्हाला ते येणार आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रोफेशनल पेंटर त्याच्यात तुम्हाला प्रॅक्टिस झाली ते अशा प्रकारचं फिनिशिंग तुमच्याकडून भेटू शकते तेव्हा. आणि चालवायवर आहे आपलं थोडंसं दमन चालवायचं आहे. आणि एकदा भरोसा नवीन मशीन कारण की आपल्याकडे पेंटर भावांना जास्त मशीन हँडलिंग केलेलं नाही त्याच्यामुळे थोडंसं चालवताना जर माणूस घाबरतो. मशीन आहे त्यांना वाटलं कमी जास्त प्रेशर झाला तर कुठे काय फुटतं काय
त्याच्यामुळे थोडंसं हिशोबानं चालवता आणि त्याच्यात फुटचं काहीच नाही, ऑटोमॅटिक कंट्रोलर त्याचं आपोआप बंद होतं. हे 395 आहे, हा 25,000चा मॉडेल आहे. हा आपल्याला ट्रॅक सर्व्हिसेस बॉम्बे यांच्याकडून आपण घेतलेलं आहे. आपल्याकडे पहिले बर्जरचं होतं, पण त्याच्यापेक्षा याचं पॉवर जास्त आहे. एक मिनिटाला 1.8 लिटर कलर घेता येते. 2000 वॅटची मशीन आहे आणि चालायला एकदम सायलेंट आहे, प्रेशर पण चांगलं आहे. तर मामा कसं काय वाटलं घ्यायचं, काय विचार आहे तुमचा? घेऊन टाकून हा मामाला आता नंदूभाऊला पण चांगली आवडली. नाही आम्हाला पण आवडली, त्याच्यासाठीच आम्ही जवळजवळ पुढे आपण 35 किलोमीटर अंतरावरून आलेलो आहे खास आपण डेमो machine बघायसाठी. demo देणार आहे. हां तर फार लांबून आले ते आपली मशीन पाहण्यासाठी. धन्यवाद भाऊ. हो ठीक आहे.